निफाड तालुक्यातील सायखेडा येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर सायखेडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बालाजी भगवान संस्थान यांच्या वतीने प्राचीन परंपरेनुसार 10 दिवसीय वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले। महंत श्री श्री 1008 कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली हा सोहळा बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 ते शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होते। दरवर्षी अत्यंत नियोजनबद्ध व भक्तिमय वातावरणात साजरा होणारा हा ब्रह्मोत्सव परिसरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरतो। सायखेडा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होत असून मंदिर परिसरात भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे। शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने बारामती येथील प्रसिद्ध जादूगर शिवम यांनी विशेष उपस्थिती लावली। चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात सादरीकरण केलेले व शेकडो पुरस्कारांनी सन्मानित राष्ट्रीय पुरस्कार विजेते जादूगर शिवम यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून मोटरसायकल रोड शो सादर करत श्री बालाजी भगवान संस्थान ते सायखेडा चौफुलीपर्यंत थरारक प्रात्यक्षिक दाखविले। या साहसी सादरीकरणाने उपस्थितांची उत्सुकता शिगेला पोहोचली। रात्री आयोजित करण्यात आलेल्या चित्तथरारक जादू प्रयोगांनी लहान मुलांसह नागरिकांची मोठी गर्दी उसळली। जादूचे एकापेक्षा एक रोमांचकारी प्रयोग पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक करण्यात आले। बालाजी भगवान संस्थानाच्या वतीने सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ब्रह्मोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। भक्तिभाव, शिस्तबद्ध नियोजन आणि विविध कार्यक्रमांमुळे यंदाचा ब्रह्मोत्सव विशेष ठरत असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। नमस्कार मित्रांनो, आज मी या ठिकाणी सायखेडा या गावामध्ये नाशिक परिसरामध्ये आहे। सायखेडा हे गाव, या गावामध्ये आज माझा कार्यक्रम झाला। ठीक 6 वाजता मी या ठिकाणी डोळे झाकून अख्ख्या सायखेडा गावामध्ये मोटरसायकल चालवली। भरपूर अशा संख्येने मला चांगला प्रतिसाद दिला। पण ज्यावेळेस मी या ठिकाणी या सभा मंडपात आलो त्यावेळेस मोठ्या संख्येने या सायखेडा गावातील महिलांची संख्या फार मोठी होती, त्याचबरोबर बालचिमुकल्यांची फार मोठी संख्या होती। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमाला लोकांनी हाजरी दिली। मी पण जीव ओतून या ठिकाणी असा फुलटो कॉमेडी शो दाखवला की नुसता शोज दाखवला नाही तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, एड्स, ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्त्री भ्रूण हत्या असे विविध कार्यक्रमच्या माध्यमातून मी या ठिकाणी प्रबोधन केले। लोकांच्या मुलांच्या यांना जागृत करण्यासाठी मी मुलांना एक चांगला संदेश दिला की मुलांनो, आजपासून मोबाईल हातामध्ये घेऊ नका। अनेक काही वेगवेगळे या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांपर्यंत प्रबोधन केलं। एवढंच नाही तर इथपर्यंत मला ज्यांनी पोचवलं, स्वामी महाराजांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं। पण स्वामी महाराजांचं ज्यावेळेस मला इथं आल्या बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की हे स्वामी महाराज नेमकं काय करतात, तर हे स्वामी महाराज इथं फार मोठा एवढा चांगला मठ आहे मला या ठिकाणी पाहायला भेटला। या मठामध्ये स्वामी या 10 दिवसामध्ये 10 दिवसीय परंपरानुसार त्यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे। महोत्सव या ठिकाणी मला वाटतं ब्रह्मोत्सव महोत्सव या ठिकाणी 10 दिवस विविध कार्यक्रम त्यांच्या या टीमने राबवलेला आहे। विविध कार्यक्रम या ठिकाणी ते घेतात। पण ज्यावेळेस माझा कार्यक्रम यांनी घेतला त्यावेळेस मोठ्या संख्येने, ज्यांना अपेक्षा बी नव्हती एवढ्या लोकांची, तेवढ्या मोठ्या संख्येने आज फुल हॉल झाला या ठिकाणी। महाराजांनी मला या ठिकाणी एक वचन पण दिले, आमचे शिंदे महाराज असतील या ठिकाणी आमचे मित्र, तर त्यांनी सुद्धा शब्द दिला पुढच्या वर्षी बी तुमचा कार्यक्रम मोठ्या टाईपमध्ये घेऊ। तर मी या ठिकाणी स्वामी महाराजांचं मी धन्यवाद मानतो। खरं पाहता स्वामी महाराजांनी आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी स्वामी महाराज या ठिकाणी मठ आहे। या मठाच्या मार्फत, स्वामी महाराजांच्या मार्फत या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना जवळजवळ 1 एकर जागा शाळेसाठी दिलेली, म्हणजे एवढं दान केलं। आज बघतोय आपण आपल्या ह्या युगामध्ये कोण अशी आपल्या खिशातला पैसा द्यायला मागत नाही, पण एवढं मोठं दान या मठामध्ये होतंय। विविध कार्यक्रम राबवले जातात। हे सर्व आपल्या सायखेड्या ग्रामस्थांसाठी हे सगळं काय होतंय, तर ग्रामस्थांनी सुद्धा या मंदिराला, या स्वामी महाराजांना सहकार्य केलं पाहिजे की त्यांनी इथं येऊन बघितलं पाहिजे, आपली सेवा अर्चा काय असन रोजच्या रोज केली पाहिजे। हा सगळा जो या ठिकाणी 10 दिवसीय महोत्सव भरवलेला त्यांनी, ह्या फक्त सायखेडा गावातील महिलांना उद्या एक कार्यक्रम आहे त्यांचा की मला वाटतं स्पर्धा आहे, संगीत रजनी, याचाही लहान मुलांना कलेचा वाव देण्यासाठी, त्यांनाही स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी एक संगीताचा किंवा विविध डान्स मुलांचा, म्हणजे असे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत। पैठणीचा एक कार्यक्रम आहे। छान महिलांना वाव देण्यासाठी हे स्वामी महाराज किंवा इथं त्यांची टीम ही
या ठिकाणी कार्यक्रम घेत असतात. मी पुढच्या भवितव्याला या टीमला मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. असंच प्रेम या स्वामी महाराजांवर राहू द्या. त्यांना जर तुम्ही ताकद दिली, या टीमला ताकद दिली, तर नक्कीच ते चांगले आज ह्या गावामध्ये विविध कार्यक्रम आणण्याचा प्रयत्न करतील. या ठिकाणी पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वामीजी. श्रीमन नारायण. भगवान बालाजी संस्थानचे गेल्या 1902 पासून एक ब्रह्मोत्सवचा कार्यक्रम इथे चालतो, पण तो गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपल्या गावामध्ये बालाजी संस्थानचे मठाधिपती स्वामी कमलाकांताचार्यजी महाराज यांनी एक शैक्षणिक असो, राजकीय असो किंवा धार्मिक असो, या कार्यक्रमाची सुरुवात सायखेडा गावामध्ये मोठ्या प्रमाणावर, आणि जनतेला देखील असं वाटायला पाहिजे की स्वामीजी फक्त एक देवापुरतं मर्यादित नसून हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी असो, राजकीयसाठी, शैक्षणिकसाठी असो, धार्मिकतेसाठी असो, सदैव त्यांचा हात असा खुला असतो. आणि खरं तर स्वामीजींचं काम मी बऱ्याचदा भाषणामध्ये पण सांगतो, आपण मंदिरामध्ये जिथे बी जातो तिथे द्यावं लागतं, परंतु हे स्वामीजी स्वतःहून देतात. आज शैक्षणिक संस्थेला जे आमच्याकडे आज मराठा विद्याप्रसारक संस्था इतकी मोठी, त्यांनासुद्धा स्वामीजींनी आज काही एकर जागा दिलेली आहे. आणि सगळ्यात जर अन्नदानाचं काम कुठे होत असेल तर या मठामध्ये. कोणी भुकेला, म्हणजे कोणी येऊ, भिक्षुक येऊ, कोणी येऊ, तो खाली हात कधीच जाणार नाही, असं हे मोठं काम स्वामीजींनी केलेलं आहे. आणि आज तर खरोखर आज जो कार्यक्रम केला, मी थोडासा लेट झालो. सरांचं, जादूगार शिवम सरांचं, मला ती बाईक जी चालवताना बघायची होती, मी मिस केली, परंतु कार्यक्रम इतका सुंदर झाला आणि भरपूर जनतेने असा मोठा प्रतिसाद दिला. आणि असेच नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन जे धार्मिकदृष्ट्या असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, स्वामीजी आणि त्यांची टीम हे नक्कीच ह्याहीपेक्षा पुढच्या वर्षी जोरदारपणे ते कार्यक्रम आणतील. आणि प्रेक्षकसुद्धा आज जेवढ्या पद्धतीने गर्दी होती याहीपेक्षा नक्कीच पुढच्या वर्षी जास्त प्रमाणात राहील. मी या सर्व टीमचे, स्वामी कमलाकांताचार्यजी महाराजांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन पण करतो आणि स्वागत बी करतो की स्वामीजींनी नक्कीच यापुढे सुद्धा ही परंपरा कायम ठेवावी. आणि आम्ही सर्वजण स्वामीजींच्या मागे नक्कीच आहोत, हे सुद्धा मी आश्वासित करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय श्रीमन नारायण.